त्यांनी 5वा वेद दिला तुकारामांना किंवा जगत गुरु ते असे तुकाराम महाराज त्यांचाच या विचाराच्या कार्याच्या प्रश्नाचा आभार आहे. आता याल तरी यावे अवघे माझ्या मागे देव काय म्हणतात गोपाळसनी माझ्या मागोमागे या. तुम्हाला मी आज काय देतो पोटभर गोरस किंवा दोरी तुम्हाला भरपूर देतो जेवढं खाशीला तेवढं पोटभर देतो. हळूहळू चाला कोणाशी कोणी न बोला. अरे बाबांनो हळूहळू चालले नाही तर त्या जर उठल्या गवळली तर आमची मजा येईल. त्यामुळं हळूहळू या कुणाशी कोणी बोलू नका. गवळं दिसली कळलं तर आमची चोरी होणार मग. तुका म्हणे सांडा घाटे गेले नका भरू. सांडा घाटेने त्याचा अर्थ असा आहे थोडक्यात दूध रखरखीत शिजवायचं गाईचं असू दे म्हशीचं असू दे वाळलेलं तुकडं त्यात टाकायचं भाकरीत आणि ते शिजवायचं आणि खायचं. हे काय झालं लक्षात तुका म्हणे सांडा घाटे. अरे या संसार रूपी कन्या तुम्ही खाऊ नकोसा. गोपाळजी म्हणाले विषय रूपी दुःख कन्या आहे खाऊ नकोसा. आणि मी आज काय देतोय गोरस देतोय आत्मज्ञान देतोय तुम्हाला आत्मरस देतोय ते तुम्ही लोणी खायला अभंगाचा थोडक्यात आज खाण्याच कीर्तनाची माझ्या मध्याने सोळा सेवा मिळाली. अनंत कोटी ब्रह्मांड नाही वाटत ज्ञानेश्वर पावले आहे तुकाराम महाराज रामदेव महाराज एकनाथ महाराज अरे रामदास स्वामी या सगळ्या संतांना नमस्कार करून आजच्या सेवेला सुरुवात करायची. तुम्हा सगळ्या श्रोतांना एकनाथ महाराजांनी म्हटले भागवता श्रोता श्रवण चक्रवर्ती तुम्हाला काय उपमा दिल्या बघा एकनाथ महाराजांनी. तुम्ही श्रोते कसे आहेत ना श्रवण ज्योत श्रवण चक्रवर्ती तुम्हाला म्हटले एवढी पदवी तुम्हाला दिली आहे. तुम्हाला सुद्धा नमस्कार करू. तसेच विवाह महाराज आहे बाबराव महाराज आहे सगळी आपली प्रवचन कीर्तन करणारी कालकरी सगळे बंधू आहेत आपले आणि मृदंग वादक सीटी वादक अनिल महाराज आहेत आज मृदंगला त्यांचे सगळ्यांनी स्वागत करूया. अनिल महाराज आहे आणि सीटीला गायकवाड साहेब सर्वांना तुम्हाला नमस्कार करून आजच्या सेवेला सुरुवात करायची. पांडुरंगा करू प्रथम सत्तेची सांगता करत असताना कार्याशिवाय होत नाही. काला केल्यावर सत्तेची सांगता होत असते म्हणून काला करायचा आहे. मग आता काला कुठं कधीच करायचा. देवांचे चरित्र जे देवे केले गोकुळे
इथं पुढे नाही. जे देवाने गोकुळापर्यंत लीला केल्या त्याच तुम्हाला सांगायचे. तुम्ही 7 दिवसापर्यंत कर्म ज्ञान उपासना भक्ती सगळं तुम्ही ऐकलंय का? प्रवचन ऐकली, कीर्तन ऐकली, सगळं ऐकलं. आज तुम्हाला ते सांगायचं नाही. त्या गोकुळात लीला केल्या 12 स्कंद आहे आणि 10व्या स्कंदामध्ये सगळं वर्णन आहे. कशाचं? गोकुळात सगळे देवाची लीला केली. हे शुक महाराजांनी इतकं चांगलं वर्णन केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि एकनाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. 12 स्कंद आहे, 365 अध्याय आणि 18,000 श्लोक आहे. एवढा भागवत मोठा आहे. असा तो भागवत आहे. आणि त्या भागवतामध्ये मग देवाने जी लीला केली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. काला म्हणजे काय? तो गोपाळाने एकत्र बसून सुंदर्या एकत्र करून देवाने पाप पुण्य मिसळून त्यांच्या ज्या काळाच्या सुंदर्या होत्या गोपाळांच्या त्या देवाने आपल्याकडे एका अंतकरणात घेतल्या. शुद्ध सुंदर्या दिल्या. कोणाला दिल्या? गोपाळांना. ह्या शुद्ध होते सुंदरा गोपाळांना किंवा जीव आणि शिव विना घेतला नाही. पंकज गाठी नाही, कोणाला विना घेतला नाही. बाकी काय तुम्हाला मिळणार नाही. ज्याने सेवा केली त्याला बाकी काम नाही. असं ते कार्याचं महत्व आहे. ज्याने सेवा केली प्रेमानं त्याला पुण्यही मिळणार आणि कालाही मिळणार आहे. पण ज्याने केलं नाही नुसता लयाने मग त्याला काय म्हणा द्वेष मिळणार. म्हणून इथं पुण्य करायचं सत्संगामुळे मिळत असते. कालाही असा सत्संगाचा काला गोपाळाने घेतला. त्याबद्दल आपल्या संघाने तुकाराम महाराजांचा अभंग यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. गोपाळांना म्हणतात देव माझ्या मागे मागे. गोपाळ म्हणजे कोण? बाबूराव, गाई राखणारा गोपाळ. बरोबर आहे? जो गाई राखतोय तो गोपाळ. किंवा आमच्या भाषेत बोलायचं गुराखी. आम्ही तुम्ही गावडळ भाषेत करणार गुराखी. त्या माणसाने एखाद्या रात्री 100 गाई पाळल्या. त्याला काय होते? गाई चारून आणायच्या. त्या गाई दिवसभर मालकाच्या रानात चालायच्या, दुसऱ्याच्या रानात. लक्षात ठेवा. आणि मग त्या गाई चारायच्या आणि आपल्या घराला जायचं. तो खरा प्रामाणिक गुराखी. आता बाबूराव इथं असा सामान्य गुराखी तयार केलाय तेव्हा तो गोपाळ गुराखी वेगळा. जीव तयार केलाय तो गुराखीच तयार केलाय. जीव तुम्ही आणि सगळे आई गुराखीच. आणि संतानाचा विषयाचा नाता विषय कसे आहे? शब्द स्पर्श रूप रस गंध. तिकडे आपल्याला तर जायचं नाही. पुढे देवाचं चरित्र सांगायचं आहे. आपल्या विषयामध्ये आम्ही बोलतो. दायित्व काय गेल्या हे कुठे गेलं? चालायला त्यांनी देह संसार गोपाळ का गेले? इंद्रियाची अंतर्मुख होती. तुमची इंद्रिय कशी झाली पाहिजे? अंतर्मुख झाली पाहिजे. आणि मग अंतर्मुख झाल्यानंतर कायेनं काढून त्याला द्यायची. सेवेची धार कुणाला द्यायची? अनंत कोटी ब्रह्मांड पांडुरंग त्याला द्यायची. आधी कसं वागत नाही. म्हणून आपल्याला म्हणून आम्ही कार्यासाठी काम करते. म्हणून मी तर सांगितले या तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. माझ्या मागे यामध्ये तुम्हाला काय देतो? पोटवर खायला देतो, बरंच लोणी देतो पोटवर. माझ्या मागे मागे उदाहरण तुम्हाला मी देतो. तुकाराम महाराजांनी काय म्हणताय? देवाच्या मागोमाग तरी काय आहे? होय होय वारकरी पाये पाये रे पंढरी असं म्हणले. आधी पाये पाये पंढरी होय होय वारकरी म्हणले नाही. म्हणलेलं आधी म्हणले होय होय वारकरी आणि मग पाये पाये रे पंढरी. देवाच्या संबंधात जोडायची जाऊ
होय होय वारकरी. आणि मग त्याच्या जवळ तुम्ही जाणार. दुसरं साधं उदाहरण देतो. एखादी बाई एखाद्या पुरुषासंग गेली, बरोबर आहे की, आणि तिने जर त्या पुरुषासंग लग्न केलं, मंगळसूत्र त्याचं घातलं, त्याच्या पाठीमागे जाणं बरोबर आहे की न लग्न करता एखादी बाई जर गेली, बरोबर पहिली माळ घाल आणि माळ घातल्यानंतर मग देवाचे समय यावे. अहो हे माझ्या आज मी तू पोट भरी पुरे म्हणा पोटभर बोलून देतो. इंद्रिय तिकडे वाहत गेली, संसारातून पोट भरतय काय? भरतय? हा, विषयात तुम्ही पोट भरत नाही. शब्द स्पर्श रूप रस गंध 5 विषय म्हणा लागले देवासनी. अहो भीम दादा आपल्या परिचय पावली जायची जास्त जर जेवण करावं. देव म्हणले बाई परित्राणाय साधूला विनाशाय दुष्कर्ते धर्म संस्थापनाय संभवामी. यासाठी देव अवतारकारी घेत असतो. आता देवाचा जन्म तुम्हाला माहित आहे, बंदीखान्यात झाला. कृष्णात काय केलं, एकटी वसुदेवाला बंदीखान्यात टाकलेली होती. रात्री 12 देवाचा अवतार झाला. परवा मी केलाय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. गोकुळाष्टमी वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता जन्म झाला. देव 12ला जे औषध चतुर्भुज देवकी वसुदेव राही बाबा असा तू चतुर्भुज झालायस आणि मग कसं कंस घातली नाही तुला काय मारली ते ना सांग. आठवा तुला ते राहणार नाही. असलं दुःख नको बाबा. कसलं दुःख घे. देव म्हणजे तुम्ही चिंता करू तुम्ही माझी काळजी करायची नाही. लगेच देवाने लहान रोग केले आणि वसुदेवाची मला पोटी म्हणाली देवाची माझ्या सगळ्या लिला सगळ्या लक्षात घ्यायची सांगतोय. तुम्ही लक्ष दिलं आहे का? पूर्ण सगळ्या त्या सेवक होते त्यांची झोपली गेली. वसुदेव देवकीच्या बेड्या तुटल्या गेल्या. बंदीखान्याची सगळी दरवाजे उघडे राहिले. वसुदेव काय केलं, टोपली होती, टोपले गेले निघाला. निघाल्यानंतर यमुनेला महापूर असा पाऊस काय चालू आहे रोज असा पाऊस यमुनेला चालू. तिथं जरा थोडक्यात वर्णन नाही. पाऊस जिमजिम होता, पाऊस होता. आणि देवाचे निश्चित निघाले. वसुदेव गेले यमुनेच्या जवळ गेले. यमुना खवाळलेली पूर्ण पाण्याला होतं, खवाळलेली पाय खाली सोडल्यानंतर यमुना झरझर गरम मोकळी झाली. आता तो इतिहास यमुनेचा 3-4 प्रकार आहे. पहिल्यांदा कालिंदी म्हणून झालेली आहे देवाची बायको. यमुना काय झालेली आहे, कालिंदी म्हणून देवाची बायको. नवरा मला भेटायला आला म्हणून ती प्रेमाने काय झाली, भेटायला आली. दुसरी गोष्ट संतांच्याकडे सांगितल्यावर वसुदेव देवापर्यंत जाती. वसुदेवाच्या कानात सांगायचं की बाबा यमुनेला उतर, माझ्या काय आहे. यमुनेमध्ये पाण्यात मोठ्या डोकामध्ये कालिया नावाचा सर्प आहे. आणि तो कालिया नावाचा सर्प काय करायलाय, पशु पक्षी यांना पाणी देत नाही, गायीला पाणी देत नाही, माणसाला पाणी देत, विषाण लगेच मरले जातात आणि मेल्यानंतर मला मोठं दुःख आहे. आणि हे सांगण्यासाठी यमुना कानापर्यंत नेलं वसुदेवाच्या कानात